यावेळेस घेवर चुकणार नाही बरं का, अगदी बरोबर येईल. त्यासाठी काय केलं, 5 चमचे तूप टाकून घेतलं. तूप हे गरम करून टाकलं. त्यामध्ये छोटे छोटे आईस क्यूब टाकले आणि अशा पद्धतीने त्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. नंतर बर्फ हा काढून टाकायचा आणि जोपर्यंत एकदम हलकं स्मूथ टेक्स्चर येत नाही तोपर्यंत याला फेटत राहायचं. हे पहा अशा पद्धतीने. त्यानंतर 120 ml चा कप आहे तर 1 कप मैदा टाकला. आता थोडा थोडा करत टाकायचा, छान मिक्स करायचं. आणि जेवढं तूप घेतलं ना तेवढंच दूधसुद्धा घेतलेलं आहे. आता दूध या ठिकाणी थोडं कमी जास्त झालं तरीही चालते. त्यानंतर 120 ml चा कप आहे, त्याच कपाने ज्या कपाने मैदा घेतला त्याच कपाने 1 कप पाणी घ्यायचं. थोडं थोडं करत टाकायचं आहे आणि मिक्स करायचं. त्यामध्ये गाठी झाल्या नाही पाहिजे इथपर्यंत मिक्स करायचं. त्यानंतर अजून अर्ध्या कपाला थोडंसं कमी पाणी घेतलं, बस एवढंच हे लागणार आहे. छान मिक्स झाल्यानंतर हे बॅटर चाळून घ्यायचं. तर या ठिकाणी वर कुठेही गाठी किंवा साय अशी तरंगत नाही. खूपच मस्त परफेक्ट असं हे बॅटर झालेलं आहे. एकदम स्मूथ असं बॅटर झालेलं आहे. त्यानंतर बर्फाच्या याच्यामध्ये हे बाऊल ठेवला म्हणजे थंडगार असं हे बॅटर राहील. आता पळीपेक्षा ग्लासाने टाकायला सोपं जाते काठाच्या, त्यासाठी ग्लासमध्ये बॅटर भरलं. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने थोडं थोडं करत बॅटर टाकायचं. आता तेलाची वाफ हातावर येऊ शकते, त्यासाठी सावधगिरीने बॅटर टाका. थोडं वर धार पकडूनच हे बॅटर यामध्ये घालायचं आहे. आणि जाळी थंड झाल्यानंतर दुसरं बॅटर टाकायचं. हे पहा अशा पद्धतीने. अशाच पद्धतीने एकावर एक हे जाळ्या येते ना. आता एका ग्लासमध्ये 1 घेवर हे बनवून तयार होते. आता तुम्हाला जाड पातळ कसा करायचा त्यानुसार बॅटर टाका. जर पातळ केलं तर तो बाहेर निघणार नाही, मधातच तुटेल. हे पहा अशा पद्धतीने त्याला खाली टाकलं म्हणजे छान चारी बाजूने मस्त असं हे घेवर तळून निघेल. वरून कुठेही पांढरा राहिलेला नाही. जाळी म्हणसाल तर 1 नंबर झालेली आहे. जास्त जाडी नाही, जास्त पातळी नाही. अखेरीस हा घेवर एकदम परफेक्ट असा बनवून तयार झालेला आहे. आता जेव्हा पुढच्या वेळेस बनवेल ना तेव्हा घेवर अजिबात हा चुकणार नाही. त्यानंतर वरून साखरेचा पाक टाकला आणि रबडी असेल तर थोडी घट्टच अशी ही बनवून घ्या. आता या ठिकाणी थोडी पातळसर झाली. पातळ रबडी जर झाली तर काय होते, घेवर हा नरम पडतो. त्यासाठी घट्ट अशी ही रबडी यामध्ये टाकायची. आता इन्स्टंट पद्धतीने रबडी बनवलेली होती. खूपच मस्त घेवर झाली.